पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ माजलेली आहे। या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था करतेय। तपासाला वेग देण्यासाठी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत। तर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासाला आलेल्या सुरागांवर तपासामध्ये जे सुराग सापडलेले आहेत त्याच्यावर चर्चा, तांत्रिक पुरावे, स्थानिक सहकार्य आणि संभाव्य संशयितांबाबत माहितीचं विश्लेषण या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा सुरू आहे। गुरुवारी सदानंद दातेंनी प्रत्यक्ष पहलगामला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। त्यांनी घटनास्थळी उपस्थित स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेतली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर्सचे डेटा, त्याचबरोबर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे निर्देशही दिलेत। एनआयएची ही हालचाल हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। तर पुढील काही दिवसांमध्ये आणखी अटक आणि शोध मोहीम होण्याची ही शक्यता आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठी हालचाल एनआयएची टीम करतेय। तर आज पुन्हा बैसरन भागामध्ये ही टीम दाखल झाली आहे। यावेळेस तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विशेष फॉरेन्सिक उपकरणं सोबत आणली आहेत। घटनास्थळावरून गोळा करण्यावर भर दिला जातोय। जे पुरावे आहेत तिथले गोळा केले जात आहेत। एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार या परिसरामध्ये काही ठिकाणांची पुन्हा तपासणी केली जाते। जमिनीतून, पृष्ठभागावरून किंवा आसपासच्या भागातून ठोस पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। हल्ल्याच्या साखळीला जोडणारे प्रत्येक दुवे शोधण्याची महत्त्वाचा टप्पा हा मानला जातोय। ज्या पद्धतीने या टीमकडून शोध घेतला जातोय तर सुरक्षा यंत्रणांसाठी हे ऑपरेशन अत्यंत संवेदनशील आहे। या तपासातून हल्ल्याच्या मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएनं 20 पेक्षा जास्त ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोटभवळ तुरुंगामध्ये बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करतायत। तर एनआयएची टीम लवकरच निसार अहमद उर्फ हाजी आणि मुस्ताक हुसेन याची चौकशी करू शकते। हे दोघेही ओव्हरग्राऊंड वर्कर एलईटीच्या दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे आता त्यांच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं तेही बघावं लागेल। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचताना दिसतोय। जम्मू आणि काश्मीरमधील नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये प्रतिशोधात्मक राजनैतिक हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील 13 मतदारसंघांमध्ये अन्नसाठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी स्थानिक सभेमध्ये याविषयी सांगितलेलं आहे। तर या भागांमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। इतकंच नाही तर अन्नधान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी सुद्धा तयार करण्यात आलाय। नियंत्रण रेषेवरील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारी आणि खासगी यंत्रणाही कार्यरत करण्यात आल्यात। या हालचालींमुळे एलओसी लगत तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या आणि निरपराध नागरिकांची हत्या केली। तेव्हापासून फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जातोय। लष्कर आणि स्थानिक पोलिसांकडून इथं कसून शोध घेतला जातोय, तपास केला जातोय। हे 4ही दहशतवादी अजून सुद्धा परिसरामध्ये लपून बसले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे दहशतवादी घनदाट जंगलात लपून बसले असावे अशी शक्यता आहे। तर दहशतवादी किमान 48 तासांपूर्वी पहलगाममध्ये हजर असल्याची ही माहिती समोर आली आहे। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। भारत आणि पाकमध्ये तणाव वाढला। हल्ल्याच्या भीतीने पाक घाबरला। पीओकेमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा करण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सूचना। एनआयएची टीम पुन्हा बैसरण व्हॅलीमध्ये दाखल। फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आणली उपकरणं, सूत्रांची माहिती।
एनआयएचे डीजी सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशीही श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी आजही उच्चस्तरीय बैठका. हल्ल्याच्या घटनेवरून महत्त्वपूर्ण पाऊल. उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर वायुदलाचा ऐतिहासिक एअर शो. राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांच्या सामर्थ्याचं दर्शन. पाकिस्तानला धडकी. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं विधान. चुन के नंतर मारा. आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या. पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल. आमदार जितेंद्र आव्हाडांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. आव्हाडांकडून ट्विट करत पोलिसांना दखल घेण्याची मागणी. महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर. आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत केला घुमजाव. पुरंदर विमानतळाच्या सर्वेला स्थानिकांचा विरोध. सर्वेक्षण करणारा ड्रोन दगडानं पाडला. स्थानिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद. राज्यात उन्हाचा कडाका वाढला. मराठवाडा विदर्भासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा 40शी पार. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल. केरळमध्ये भरधाव कारनं महिलेला उडवलं. आईचा भीषण अपघात पाहून चिमुकल्या मुलाचा आक्रोश. सुदैवानं आईचा जीव वाचला. धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद.